I took it very seriously. Wow! मस्त प्रकारे check out. हा दुसरी या ठिकाणी माझी मैत्रीण आहे बाबा. 2 कप चहा कुठून आला? आता ते मी सांगावं लागेल तुला. यू शुड इंट्रोड्यूस मी. You wanted to introduce or not? That's matter. असं अननोन आहे, अननोन. माय रूममेट आहे, पण कोण आहे ती नाही माहिती. असं पिटलं. चल कुछ तो बनाते. त्यासाठी थोडासा लसूण आधीच मी त्याला काढून ठेवलं आहे. त्याचं वरचं टरफलं काढून ठेवलं आहे. थोडासा टमॅटो, लंचसाठी काही बनवलं नाही आहे. बघूया बाहेरूनच काहीतरी खाऊया. एकटीसाठी बनवणं म्हणजे सगळ्या गोष्टी जास्तच होतात. टमॅटो पण जास्त झाला तरी मी छोटाच घेतला आहे. मिरची, येस मिरचीचा हाल खूप खराब आहे, पण आता त्यानेच काम चालवावं लागणार आहे. कारण भाजीपाला केलेला नाही आहे. जे आहे घरामध्ये त्यातच काहीतरी बनवूया. इनफ एवढी मिरची ना. थोडासा कांदा, मला स्पेशल एवढं छान जेवण वगैरे काही बनवता नाही आहे, बट जस्ट ट्राईड. व्हिडिओ पण काही येत नाही, नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे. कांदा लसूण मला खूप आवडतो, जास्तच टाकतो. घरी असलं की मम्मी सगळं बनवून देते व्यवस्थित. आयतं आपल्याला सगळं भेटत असतं. पण जेव्हा आपण आपलं घर सोडतो, दुसऱ्या शहरात येतो आणि तिथे आपण कांदा तिखट लागलं तिथं स्वतःसाठी जेव्हा बनवायला लागतो तेव्हा ते मम्मीची किंमत कळते की ती किती काय काय बनवत असते आपल्यासाठी. ते पण न काही बोलता न काय करता. या ठिकाणी टमाटा खाली सांडवला आणि आमचं फ्लोअर क्लीन आहे. चलो नेक्स्ट. चलो त्यासाठी घेऊया परात. त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकते. त्यामध्ये आपला टाकूया कांदा, थोडा टमॅटो, सगळं आपल्याला असतो, लसूण, मिरची आणि थोडासा द्यायला कोथिंबीर. आणि त्याला एकत्र करून घेऊया. यामध्ये अजून आपण काय टाकू शकतो? मला काही एवढं व्यवस्थित रेसिपी माहिती नाही आहे. असं वाटतं थोडासा रवा टाकू शकतो आपण. थोडासा रवा टाकते मी. आणि रवा इनफ ना एवढं. इथं मम्मीला आहे ना सगळं सांगायला. टाकूया. हा आहे माझा मसाल्याचा डबा. घरून सगळे मसाले आणले आहेत मी इथे राहायला. थोडेसे टाकते जिरं, थोडीशी मोहरी, काय माहिती टाकता की नाही. मीठ स्वादानुसार, थोडं जास्त होऊ शकतं. थोडासा मसाला, थोडा टेस्टीवाला मसाला टेस्ट येण्यासाठी. एकत्र एकजीव.
तुम्ही जिरं मोहरी टाकून मग त्याच्यात असं टाकू शकता. जेणे ते टेस्टी लागेल जास्त. तर बघूया मला किती जमतं ते. हां, पिठल्यामध्ये ऑलरेडी कढीपत्ता होता, सो मी कढीपत्ता नाही टाकला आहे. तव्याचा आवाज येतो. पलटी केलं तर त्याचा आकारच बिघडून गेला. कधी जमेल मला स्वयंपाक. अजून असे काही बनवते मी आणि दाखवते तुम्हाला. हे बघा मी दुसरा बनवला आहे, तो थोड्यापैकी पहिल्यापेक्षा बेटर आहे. एक लास्ट मला आठवलं की त्याला आपण पाण्याने हात लावला तर ते व्यवस्थित बनतं, चटका पण नाही लागत. त्यामुळे हे बनलं आता. पाण्याने बनलं आहे आणि त्यासाठी मी पूर्ण किचन खराब करून टाकलं.